ॲक्च्युली सध्या फक्त चीनमध्ये ह्युमन मेटॅन्युमो व्हायरसच्या केसेस दिसत आहेत. 2001मध्ये 2001मध्ये पण नेदरलँडमध्ये अशा केसेस होत्या. हे एकदम माइल्ड प्रकारचं इन्फेक्शन आहे. अशा केसेस आत्ता ठाणे महानगरपालिकेमध्ये एकही केस नाही. इव्हन महाराष्ट्रामध्ये पण एकही असं या HMPV व्हायरसचे एकही केस आढळलेले नाही. यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक हेल्थ सेंटरमध्ये सफिशियंट कफ कोल्ड फीवरसाठी औषधाचं उपलब्ध आहेत. त्याशिवाय कळवा हॉस्पिटलमध्ये पण 15 बेडेडचं एक आयसोलेशन वॉर्ड बनवलं आहे. म्हणजे काही केसेस आले तर इमिजिएटली त्यांना ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट देण्यात येणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. फक्त मी तुम्हाला थोडक्यात या आजाराचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी हे करा हे करू नका थोडक्यात सांगते. असं काही सर्दी खोकला ताप असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा कुठल्याही डॉक्टर्सकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी. सर्दी खोकला झाला असेल तर टिश्यू पेपर किंवा रुमाला वापर करावा. हात वारंवार पाण्याने साबणाने आणि सॅनिटायझरने धुवावा. सर्दी खोकला असेल तर जास्त क्राऊडेड जागेमध्ये किंवा लोक जिथे असतील तिथे जाऊ नये. व्यवस्थित पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावं आणि हस्तांदोलन म्हणजे शेकहँड करू नये. टिश्यू पेपर किंवा रुमाल सर्दी खोकला करताना वापरला असेल तर तो वारंवार वापरू नये. आजारी लोकांशी जास्त संपर्क टाळावा. बाकी विशेष आणखी वेगळं उपाययोजना करण्याची गरज नाही आहे. घाबरून जाण्याची गरज नाही आहे. कारण त्याचं कंट्रोल किंवा त्यांचं इन्फेक्शन जास्त स्प्रेड होऊ नये याच्यासाठी ठाणे महानगरपालिका, हॉस्पिटल्स आणि दवाखाना आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सगळे सज्ज आहेत. थँक्यू.